नमस्कार, माझ्या चॅनलला तुमच्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे. आज आपण मोत्यांचे 5 पाकळ्यांचे फूल कसे बनवायचे ते शिकणार आहे. तर त्या फुलासाठी लागणारे साहित्य पाहूया. पांढरे मोती, रंगीत मोती 2 कलर घेतलेले आहे आणि एक कलर आपल्याला खूप कमी लागणार आहे. त्याच्याकरता मी 5-7च मोती इथे त्या कलरचे घेतलेले आहे. हे पहा, एवढेच मोती आपल्याला तिसऱ्या स्टेपला लागणार आहे. आणि हे तिघही मोती मी 6 नंबरचे घेतलेले आहे. नायलॉन धागा, कात्री आणि सुई. तर मग आपण आता फुलं बनवायला सुरुवात करूया. हे फूल एकदम सोपं आहे आणि सुंदर असं 6 मोत्यांमध्ये खूप छान दिसतं. कलरमध्ये केलं तर खूपच छान दिसतं. मी ह्याच्यामध्ये लाल, पिवळा आणि पांढरा हे 3 प्रकारचे मोती घेतलेले आहे. सुई घेतलेली आहे. सुईमध्ये हा असा धागा होऊन घेतलेला एवढा धाग्याला मागे गाठ पाडून घेतलेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, धाग्यामध्ये फक्त 5 पांढरे मोती होऊन घ्यायचे सुरुवातीला. हे पहा, आपण 5 पांढरे मोती होऊन घेणार आहे. हे पहा, हे 5 पांढरे मोती ओवून घेतलेले. आता आपल्याला ह्या 5 पांढऱ्या मोत्यांचा गोल बनवायचा आहे. तो गोल पहा. तर ही जी गाठ आहे, गाठीजवळचा हा जो मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, हा असा आपला इथे गोल तयार झालेला आहे. आता आपण पुढच्या 4ही मोत्यातनं पुन्हा एकदा सुई बाहेर काढून घेऊ, म्हणजे आपला गोल व्यवस्थित असा तयार होईल. हे पहा, मी ही अशी सगळ्या मोत्यांमधनं सुई परत एकदा बाहेर काढून घेतलेली आहे. असा व्यवस्थित असा मोत्याचा गोल आपला तयार झालेला आहे. 5 मोत्यांचा गोल आपण इथे बनवलेला आहे. आता हे जे 5 मोती आहेत, ह्या 5 मोत्यांच्या भोवती आपल्याला एक एक पाकळी बनवून फूल करायचं आहे. तर पहा, आता आपण ह्या मोत्यांच्या मध्ये सुई काढलेली आहे. आता मी इथे लाल कलर घेणार आहे. हा एक मोती घेतला रंगीत, आणि वरती आता आपल्याला पांढरे 4 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. एक रंगीत, 4 पांढरे. आता परत आपल्याला 5 लाल मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहे. मी लाल, पिवळा हे 2 कलर इथे घेतलेले आहे. तुम्ही कुठलेही कलर वापरून हे फूल बनवू शकतात. आणि तुम्ही बनवून पहा. कॉमेंटद्वारे मला कळवा, तुम्हाला हे फूल आवडले की नाही, कलर कॉम्बिनेशन आवडले की नाही, मला कॉमेंट्सद्वारे कळवा. हे पहा, आता आपण 5 रंगीत मोती धाग्यामध्ये ओवून घेणार आहे. आणि परत 3 पांढरे मोती धाग्यात ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती ओवून घेतले. म्हणजे आपण एकूण किती मोती ओवून घेतले पहा. 1 रंगीत, 4 पांढरे 5, हे 5 रंगीत 10, आणि हे 3 पांढरे 13. असे 13 मोती आपण एकूण धाग्यामध्ये ओवून घेतलेले आहे. आता आपल्याला काय करायचं, हे 3 पांढरे मोती आहे त्याच्यावरचा हा जो एक रंगीत मोती आहे त्याच्यातून सुई बाहेर काढायची आणि इथे आपल्याला चौकट डिझाईन तयार करायची. पहा, ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. फूल एकदम सोपं आहे, करून पहा. हे पहा, हे असे इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली. आता आपल्याला ह्या साईडला 4 रंगीत मोती व्हायचे, म्हणजे हे 5 आणि ते 4, म्हणजे इकडचे 4 आणि हा एक खालचा, असे 5 मोती आपले इकडे होतात. हे अशी ओढून घ्यायची, म्हणजे ही चौकटची डिझाईन आपली तिरपी होत नाही, सरळ येते. पहा,
ही अशी सरळ डिझाईन आपली यायला पाहिजे. आता आपल्याला इकडे 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. हे पहा, हे 4 रंगीत मोती ओवून घेतले आणि हा एक मोती, 5 मोती आपण धाग्यात ओवून घेतलेले आहे. हे 5 मोती झाले आणि आता 4 पांढरे घ्यायचे. इकडे आपण 4 पांढरे मोती ओवले ना, इकडे सुद्धा आपल्याला 4 पांढरे मोती घ्यायचे. हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि हा जो वरचा रंगीत मोती ओवलाय आपण, त्याच्यातून आपल्याला सुई अशी वरती बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हा असा धागा आपण ओढून घेतला. पहा, ही अशी आपली इथे पाकळी तयार झाली आणि इथे एक गुणाकाराची फुली तयार झाली. पहा, हे गोलातले 2 मोती, हा मधला रंगीत मोती आणि ह्या पाकळीतले हे 2 मोती, अशी इथे आपली गुणाकाराची फुली तयार झाली. पहा, धागा व्यवस्थित ओढून घ्यायचा आहे. आता आपल्याला ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. हे पहा, आता परत इथे आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. 4 पांढरे मोती घ्यायचे आहे. हे 4 पांढरे मोती घेतले. परत आपल्याला 5 रंगीत मोती घ्यायचे आहे. हे 5 रंगीत मोती ओवून घेतले. परत पांढरे 3 मोती घ्यायचे आहे. प्रत्येक पाकळीला आपल्याला सुरुवातीला 13 मोती धाग्यामध्ये ओवून घ्यायचे. 1 रंगीत 4 पांढरे, 5 रंगीत 3 पांढरे, असे मोती आपल्याला धाग्यामध्ये ओवून घ्यायचे आहेत. हे पहा, इथे सुद्धा आपण तसेच मोती ओवून घेतलेले आहे. 1 रंगीत, 4 पांढरे, 5 रंगीत आणि 3 पांढरे, असे आपण हे मोती ओवून घेतलेले आहे. आणि आता परत आपल्याला ह्या लाल मोत्यातून सुई बाहेर काढायची. हे पहा, ही अशी सुई मी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली. धागा ओढून घ्यायचा. इथे आपली ही दुसरी पाकळी तयार झाली. पहा, अशी आपली ही दुसरी पाकळी तयार झाली आणि ही चौकट डिझाईन आपली अशी यायला पाहिजे. आता इकडे आपल्याला परत 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. 4 रंगीत आणि 4 पांढरे. हे पहा, हे 4 रंगीत मोती ओवून घेतले. 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. आणि परत आता आपल्याला ह्या एका रंगीत मोत्यातून, हा जो आपण सुरुवातीचा रंगीत मोती ओवलेला असतो, हा एक रंगीत मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढायची. पहा, हा वरती ओवलेला रंगीत मोती, अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. आता परत आपल्याला ह्या पुढच्या 2 मोत्यातून सुई बाहेर काढायची. पहा, तिसरी पाकळी आपल्याला आता करायची आहे. 5 पाकळ्यांचं फूल आपल्याला बनवायचं आहे. हे 2 पाकळ्या आपल्या इथे तयार झालेल्या आहे. आता आपण 5वी पाकळी करणार आहे. आता इथे परत आपल्याला 1 रंगीत मोती ओवून घ्यायचा आहे. तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचे बटन प्रेस करा, म्हणजे तुम्हाला माझे नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील. हे पहा, ही अशी आपण सुई ह्या 2 मोत्यातून काढून घेतली. आता इथे परत आपल्याला 1 रंगीत मोती घ्यायचा आहे. 4 पांढरे मोती,
आणि 5 रंगीत मोती. हे 5 रंगीत मोती घेतले आणि आता परत 3 पांढरे मोती आपल्याला घ्यायचे. हे 3 पांढरे मोती घेतले. परत आपण इथे पाकळीला 13 मोती एकूण होऊन घेतलेले आहे आणि आता परत आपल्याला ह्या एका रंगीत मोत्यातून सुई खालच्या दिशेने बाहेर काढायची. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. ही इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली. आता इकडे परत आपल्याला 4 रंगीत मोती ओवून घ्यायचे आहे. आणि 4 पांढरे मोती परत धाग्यात ओवून घ्यायचे आहे. आणि परत आता आपण ह्या एका रंगीत मोत्यातून सुई बाहेर काढणार आहे. पहा, हा एक वरचा रंगीत मोती, ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची. ही आपली तिसरी पाकळी इथे तयार झाली. पहा, आता परत आपण ह्या पुढच्या 2 मोत्यांमधून सुई बाहेर काढू. इथे सुद्धा आपल्याला तशीच पाकळी बनवायची आहे. त्याच्याकरता आता परत आपण इथे एक रंगीत मोती घेणार आहे. 4 पांढरे मोती घेणार आहे. आणि 5 रंगीत मोती घेणार आहे. एक रंगीत, 4 पांढरे, 5 रंगीत आणि आता परत 3 पांढरे मोती आपण ओवून घेणार आहे. हे 3 पांढरे मोती आपण ओवून घेतले आणि आता परत आपल्याला ह्या लाल मोत्यातून 3 मोत्यांच्या वरती हा जो लाल मोती आहे त्याच्यातून आपल्याला सुई बाहेर काढायची. ही पहा, ही अशी सुई आपण बाहेर काढून घेतली. इथे आपली चौकट डिझाईन तयार झाली. आता परत इकडे आपल्याला 4 रंगीत मोती ओवून घ्यायची आहे. हे 4 रंगीत मोती ओवून घेतले. परत आपल्याला इथे 4 पांढरे मोती ओवून घ्यायचे आहे. आता आपली चौथी पाकळी तयार झालेली आहे. आता आपल्याला 5व्या पाकळीला सुरुवात करायची आहे. आता परत आपण ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई अशी वरती बाहेर काढली. धागा ओढून घ्यायचा. हे पहा, आणि आता परत ह्या 2 मोत्यांच्या मध्ये आपल्याला सुई बाहेर काढायची. अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता इथे आपल्याला शेवटची पाकळी बनवायची. त्याच्याकरता आपण धाग्यामध्ये 1 रंगीत मोती, 4 पांढरे मोती, हे पहा, हे 4 पांढरे मोती ओवून घेतले. परत आता आपण 5 रंगीत मोती ओवून घेणार आहे.
हे 5 रंगीत मोती ओवून घेतले आणि परत 3 पांढरे मोती आपण धाग्यात ओवून घेणार आहे. हे 3 मोती ओवून घेतले आणि आता परत आपल्याला ह्या एका रंगीत मोत्यातून सुई खाली बाहेर काढायची. पहा, हा एक रंगीत मोती, ह्या 3 मोत्यांच्या वरचा हा रंगीत मोती, ह्याच्यातून सुई आपण अशी खाली काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा. हा असा धागा ओढून घेतला. ही आपली शेवटची आणि 5वी पाकळी इथे तयार होते. पहा, आता परत आपण इकडे 4 रंगीत मोती ओवून घेणार आहे. आणि 4 पांढरे मोती ओवून घेणार आहे. हे पहा, हे 4 पांढरे मोती ओवून घेतले आणि आता आपण शेवटची पाकळी करतोय. हा जो वरचा लाल मोती ओवलेला आहे ह्याच्यातून आपल्याला सुई अशी बाहेर काढायची आहे. पहा, हे अशा आपलं 5 पाकळ्यांचं फूल इथे तयार झालं. आता आपल्याला ह्या पाकळ्या जॉईन करायच्या आहे. त्या कशा करायच्या ते पहा. आता मी ह्या रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढलेली आहे. आता परत ह्या एका गोलातल्या पांढऱ्या मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही अशी सुई मी बाहेर काढून घेतली. धागा ओढून घ्यायचा आहे. पहा, हा असा धागा ओढून घेतला. आता आपल्याला ह्या पाकिटल्या ह्या 4ही मोत्यातून सुई खाली काढायची. 1 2 3 4 हे 4 पांढरे मोती आहे, त्याच्यातून सुई बाहेर. त्याच्याकरता मी आता ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. पहा, सुरुवातीला ही अशी सुई बाहेर काढून घेतली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. असा धागा ओढून घेतला आणि 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई मी बाहेर काढून घेतली आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. हे पहा, आणि एक रंगीत मोती घ्यायचा आहे. तर मी इथे आता पाकळ्या जॉईन करायला पिवळे मोती घेतलेले आहे. पहा, पिवळ्या कलरचे मोती घेतले आहे. आता मी हा एक पिवळा कलर घेतला आहे. ह्या पाकिटल्या ह्या 4ही मोत्यातनं सुई आपण ह्या 4 नंबरच्या मोत्यातून बाहेर काढली आहे. आता ह्या पाकळीतल्या ह्या समोरच्याच मोत्यातून सुई आपण बाहेर काढू. हा लाल मोत्यांच्या वरचा हा एक मोती, ह्याच्यातून सुई अशी बाहेर काढली. पहा, ही पाकळी आपली इथे जॉईन झाली. धागा ओढून घेतला. आता परत आपण ह्या वरच्या 3ही पाकळ्यातनं सुई बाहेर काढली. परत आता हा हे 1 2 3 4 ह्या 4 मोत्यातून सुई आपल्याला बाहेर काढायची आहे. ही पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे. आता इथे परत आपल्याला एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा एक मोती घेतला आणि आता इकडच्या पाकिटल्या ह्या खालच्या मोत्यातून सुई आपण वरती काढणार. हा एक मोती, ह्याच्यातून सुई बाहेर काढली. पहा, ही अशी सुई काढल्यानंतर धागा ओढून घ्यायचा. ही दुसरी पाकळी आपली जॉईन झाली. पाकळ्या जॉईन करायला काहीच वेळ लागत नाही. पहा, ह्या 4ही मोत्यातनं सुई बाहेर काढून घेतली. धागा ओढून घेतला. आता परत आपण 1 2 3 4 ह्या 4ही मोत्यातनं सुई बाहेर काढणार आहे. ही अशी सुई बाहेर काढून घेतली. परत आता इथे एक रंगीत मोती घेणार आहे आणि
ह्या पाकिटल्या ह्या 4 मोत्यातून सुई बाहेर काढली. आता ही जी पाकळी आहे ह्या पाकिटला हा एक मोती ह्याच्यातून सुई आपण वरती काढणार आहे. वरच्या दिशेने अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे. धागा ओढून घ्यायचा आहे आणि आता परत हे वरचे तिघही पांढरे मोती ह्याच्यातनं सुई बाहेर काढायची आपल्याला. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली. आता आपण हे जे 4 मोती आहे परत इकडच्या साईडचे ह्याच पाकिटले त्याच्यातून सुद्धा सुई अशी खालच्या दिशेने बाहेर काढून घेतलेली आहे. पहा, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला. आता आपल्याला एकच पाकळी जॉईन करायची राहिलेली आहे. ही चौथी पाकळी आपण जॉईन करतो. ही अशी सुई मी ह्या मोत्यातून काढून घेतली आणि ह्या पाकळीतल्या ह्या एका मोत्यातून सुई बाहेर काढू. रंगीतच्या वरचा एक मोती, ही अशी सुई बाहेर काढली, धागा ओढून घेतला आणि परत आता आपण ह्या वरच्या सगळ्या मोत्यातनं सुई बाहेर काढू. पांढऱ्या मोत्यांमधनं ही अशी सुई बाहेर काढली. आता आपल्याला शेवटची 5वी पाकळी जॉईन करायची. ह्या पाकळीतल्या ह्या साईडच्या हे 4 मोती ह्याच्यातून सुई बाहेर काढणार आहे. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतली, धागा ओढून घेतला. आता परत आपल्याला इथे एक रंगीत मोती घ्यायचा आहे. हा एक मोती घेतला आणि ह्या पाकळीतल्या ह्या मोत्यातून सुई आपण बाहेर काढणार. हे पहा, ही अशी सुई बाहेर काढून घेतलेली आहे, धागा ओढून घेतला. अशा आकाराच्या पाकळ्या आपल्या फुलाच्या तयार झाल्या. पहा, हे असं फूल आपलं इथे तयार झालेलं आहे. आता आपण वरच्या 3 मोत्यातनं सुई बाहेर काढून घेऊ. वरच्या एका रंगीत मोत्यातनं सुद्धा सुई बाहेर काढून घ्यायची आहे आणि इथे आपण गाठ पाडून घेणार आहे. ह्या एका रंगीत मोत्यातनं सुई बाहेर काढली. तुम्ही फुल करून पहा. 5 मोत्यांचं वर्तुळात 5 मोत्यांच्या गोलातलं 5 पाकळ्यांचं फूल आपण आज इथे बनवलेलं आहे. सुंदर असं फूल आपण बनवलं आहे. हे आपण देवाजवळ रांगोळी म्हणून सुद्धा ठेवू शकतो किंवा असेच फुलं बनवून आपण ह्याची छोटीशी अशी 8 फुलांची महिरप छोटीशी ताटाभोवतीची सुद्धा करू शकतो. पहा, उरलेला धागा आपण कात्रीने कापून घेणार आहे. असा धागा कापून घेतल्यानंतर आपलं हे फूल इथे तयार झालं. पहा, हे पहा आपले रंगीत असे मोत्याची फुलं. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.